हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवग्याची भाजी. माझ्या सासू ज्या पद्धतीने बनवतात ना त्या पद्धतीची. ॲक्च्युली त्यांची माहेरची रेसिपी ती मी त्यांच्याकडनं शिकली आहे. चला तर मग आपण बनवायला घेऊ. आज मी शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे. तर थोडीशी ती वेगळ्या पद्धतीने येते. हे सगळं वाटण आहे. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेत मी. हिरव्या मिरच्या आणि जिरे. शेंगा मी शिजवून घेतलेल्या आहे. ही थोडीशी डिफरंट पद्धत आहे म्हणून म्हटलं एकदा तुमच्याशी पण शेअर करावी. चला ती आता आधी मी वाटण करून घेते. लसूण राहिला होता आपला ॲड करायचा, तो पण मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर आधी मी वाटण करते. तर वाटण रेडी झालेलं आहे. थोडंसं पाणी घालूनच एकदम बारीक वाटायचं. एकदम बारीक झालं पाहिजे. ठीक आहे. असं मी थोडं तेल टाकून ते गरम करायला ठेवलं आहे. तेल जसं गरम होईल ना तसं आपण त्याच्यामध्ये राई जिरे तर ऑलरेडी आपण टाकलेलं, राईचा तडका द्यायचा. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिऱ्याचा तडका द्यायचा. जिरे चांगले तडतडले ना की त्याच्यामध्ये याच्यामध्ये ना आपलं जे वाटण आहे ते टाकायचं. मी सर्व वाटण घालून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित परतायचं. त्याला छान खरपूस होईपर्यंत परतायचं. थोडंसं पाणी टाकूनच त्याला परतून राहायचं, कारण हे ना शेंगदाणे खाली चिकटतात. तर आपण थोडीशी आता याच्यामध्ये हळद टाकू. तर बारीक गॅस करून ते चांगलं थोडं शिजवून द्यायचं. आणि आता ते छानपैकी शिजलेलं आहे. यात आपण शेंगा उकळून ठेवला त्या याच्यात टाकायचं. आणि थोडंसं पाणी टाकायचं. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेलं पाणी होतं तेच मी त्यात घालते. आणि व्यवस्थित मिक्स करून आता थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्यानुसार घालायचं. मला आता कमी लागतं. आता बारीक गॅस करून 5 मिनटं ते शिजायला ठेवायचं, कारण ते व्यवस्थित शिजल्यानं छान लागतं. आणि कारण 70% ते शेंगा शिजलेल्या आहेत, अजून थोडंसं 20-30% आपलं शिजवायचं. तर बारीक गॅस करून झाकण लावून ठेवूया. तर आपली ही भाजी रेडी झालेली आहे. ती थंड झाली की अजून घट्ट होऊन जाणार. ते आज संकल्पची एक्झाम आहे. दुसरा पेपर ना बाबडी, दुसरा पेपर मराठी. त्याची तयारी चालू आहे. आज आठवणीने आय कार्ड घेतला ना. ठीक आहे. आणि चांगला पेपर लिही. अभ्यास झालाच असेल, पहाटे 4 वाजेपर्यंत करत होता. तर जा बाबड्या सांभाळून. बेस्ट ऑफ लक. बाय. चांगला पेपर लिही. संकल्प चालले. आज दुसरा पेपर आहे मराठी. बाय. तर भाजी अशा प्रकारे झाली आहे. ती बघा, थंड झाले की ती इतकी घट्ट होते. याच्यापेक्षा पण जर तुम्हाला अजून घट्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा अजून याच्यामध्ये थोडा तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, म्हणजे भातासोबत खायला. पण आता ही मला अशी टिफिनमध्ये द्यायची आहे म्हणून ही चपातीसोबत छान लागते. तर अशा प्रकारे ही भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या सासूंची रेसिपी, त्यांच्याकडनं मी शिकली. शाळेतनं आलेला आहे. नानू, तुझी शाळा लवकर का सुटली? पेपर होते 12. अच्छा, तुझी मजा आहे मग. ठीक आहे, चल घे आवरून पटकन. आता मी निघाली आहे जॉबला जाण्यासाठी. थोडा उशीरच झाला आहे मला.
चला लवकर लवकर पोहोचते. रिक्षासाठी थांबले मी. रिक्षा भेटत नाही आहे. ज्यावेळेस लेट होतं त्यावेळेस रिक्षा भेटत. स्टेशन बघा हे ट्रॅफिक बघा. ऑलरेडी लेट झालं मला. तर आता मी आहे जॉबवरती. खूप ट्रॅफिक होती आज. खूप जास्त ट्रॅफिक होती. तर त्यामुळे मला खूप लेट झालं पोचायला. पण फायनली मी जॉबला पोहोचली आहे. तर आजचं शेड्यूल थोडं बिझी आहे माझं. माझ्याकडे अपॉइंटमेंट्स आहेत काही. तर ॲक्च्युली संध्याकाळपर्यंत अपॉइंटमेंट्स चालणार आहेत. तर आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. तुम्हाला जर आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.